या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, विजापूर रोड, सोलापूर। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू केलेलं उपोषण अखेर यशस्वी झालं आहे। जरांगे यांनी होकार दिल्यानंतर सरकारने तातडीने शासन निर्णय GR जारी केलाय। या महत्त्वपूर्ण GR मुळे हैदराबाद गॅजेटवरील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा, कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। सरकारच्या GR मध्ये नेमक्या काय आहेत तरतुदी पाहूया। सरकारने जारी केलेला हा शासन निर्णय मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। यात काही प्रमुख तरतुदींचा समावेश आहे, ते याप्रमाणे। पहिलं म्हणजे गॅजेट मधील नोंदी विचारात 1901 च्या हैदराबाद गॅजेट मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या ज्या व्यक्तीकडे कुणबी म्हणून जुने पुरावे असतील त्यांना प्रमाणपत्र देण्याबाबत चौकशी केली जाईल। दुसरा आहे गाव पातळीवरील समितीची स्थापना। या प्रक्रियेत मदत करण्यासाठी गाव पातळीवर एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे। यात ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश असेल। ही समिती स्थानिक चौकशी करून अहवाल सादर करेल। तिसरा आहे प्रतिज्ञापत्र सादर करणे। ज्या मराठा व्यक्तींकडे शेतजमिनीची मालकी असल्याचा कोणताही पुरावा नाही, उदाहरणार्थ भूमिहीन शेतमजूर, त्यांना 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित भागात राहत असल्याबद्दल प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल। या प्रतिज्ञापत्राची स्थानिक चौकशी करून खातरजमा केली जाईल। आणि चौथा आहे वंशावळीची पडताळणी। जर अर्जदाराच्या गावातील किंवा कुळातील नातेवाईकांना आधीच कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असेल तर वंशावळ समितीच्या मदतीने आवश्यक चौकशी करून अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय घेतला जाईल। त्यामुळे आता मराठ्यांना कागदपत्रे सादर करण्याचे आव्हान आहे। या GR मध्ये मराठा समाजातील व्यक्तींना त्यांच्याकडे उपलब्ध असलेले जुने आणि ऐतिहासिक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून यात जुन्या महसुली नोंदी, शैक्षणिक नोंदी, विवाह प्रमाणपत्रे, वंशावळी आणि इतर सरकारी कागदपत्रे यांचा समावेश असू शकतो। ही कागदपत्रे सादर करून योग्य पडताळणी झाल्यानंतरच प्रमाणपत्र दिले जाणार आहे। अखेर जरांगे पाटील यांची मागणी पूर्ण। या GR मुळे मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी पूर्ण झाली असून जरांगे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की हैदराबाद आणि सातारा गॅजेटच्या आधारावरच मराठा समाजाला कुणबी म्हणून ओळख द्यावी। आता सरकारने हैदराबाद गॅजेटसाठी तातडीने GR काढलाय तर सातारा गॅजेटसाठी 1 महिन्यात GR काढण्याचे आश्वासन दिलं आहे। या शासन निर्णयामुळे मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ घेणे शक्य होणार आहे। या निर्णयामुळे मराठा आणि कुणबी समाजाला एकत्र आणण्याचा मार्ग मोकळा झाला असून आता यापुढे सरकार या निर्णयाची अंमलबजावणी किती जलद गतीने करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।